दिवसापासून तुम्ही ठेवलेल्या स्टेटसची चर्चा आहे. मैत्री असावी की दुसऱ्याची जळली पाहिजे अशा स्वरूपाचं स्टेटस. सकाळी म्हणण्यापेक्षा भल्या पहाटे मी तो स्टेटस ठेवलेला आहे. मी प्रवासामध्ये होतो आणि माझ्या अंदाजाप्रमाणे 6-6:30 वाजता मी तो स्टेटस ठेवला. पण तो स्टेटस ठेवल्यानंतर एवढी चर्चा होईल याची मला कल्पना नव्हती. पण मी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडली की ठीक आहे, राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित असतं. त्याच्यानंतरचे आपले ऋणानुबंध जे असतात ते जपायचे असतात आणि ते जपण्याचं काम आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दोघांनी मिळून केलं. आणि ते ज्यावेळी भेटले त्यावेळीपासूनच काही लोक ते कशासाठी भेटले, का भेटले याच्यावर चर्चा करायला सुरुवात झाली. आणि म्हणून माझ्या मनातले जे भाव होते, भावना ज्या होत्या त्या स्टेटसमधनं मी मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय ते वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही. आणि खरंच कोणाची जर जळली असेल तर त्यांना ते लागणार आणि जळली नसेल तर लागणार नाही. सर, गणेश नाईकांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की बुलेट ट्रेनवरून जे वाद मागच्या काही दिवसांमध्ये सुरू आहे ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे गुजरात आणि मुंबईला जोडणारे बुलेट ट्रेन का असावे असे अनेक प्रश्न विचारले गेले. पण साधारणपणे गणेश नाईकांचं म्हणणं असं आहे की आत्ता बुलेट ट्रेन चालू झाल्यानंतर गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये लोक येतीलच व्यवसायासाठी, पण आता आपल्या लोकांनी देखील त्या बुलेट ट्रेनचा वापर करून गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय केला पाहिजे किंवा तिकडे गेलं पाहिजे. नाही, त्यांच्या ह्या स्टेटमेंटचा खरं तर अर्थच लागत नाही. पण बुलेट ट्रेन ही कशासाठी चालू आपण करतो आहे, कारण शेवटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि आंतरराष्ट्रीय शहरामध्ये येणारी लोकं असतील, असणारे उद्योगधंदे असतील किंवा अन्य काही बाबी असतील, हा कनेक्ट अहमदाबादशी व्हावा आणि अहमदाबादचा कनेक्ट मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहराशी व्हावा यासाठी बुलेट ट्रेन ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुरू केलेली आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत, अमित शहा साहेब करतायत. तर गुजरातमध्ये जाऊन उद्योगधंदे करावे, मुंबईमध्ये येऊन उद्योगधंदे करावे हे जाहीर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की केंद्र सरकारकडे काही गोष्टी जर मांडल्या त्यांचं नक्की म्हणणं काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळेल आणि त्याच्यानंतर त्यांना काय म्हणायचं होतं हे देखील कळेल. तर टिपू सुलतानचा उहापोह महाराष्ट्र राजकारणात खूप होते. आज खासदार छत्रपती शाहू महाराज असं म्हणाले की छत्रपतींचा आदर्श घेऊन टिपू सुलतान जो आहे तो पुढे जात होता. कोण म्हणालं? छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूरचं. कोल्हापूरचे. मला कोण म्हणालं काय ह्याच्यावर टीका टिप्पणी अजिबात करायची नाही. जे पहिलं बोलले होते प्रदेशाध्यक्ष त्यांना काय सांगायचं ते मी आमच्या शिवसेना भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पण टिपू सुलतान किंवा अन्य कुठचाही माणूस असू दे यांच्याशी थेट छत्रपती शिवाजी महाराजांची तुलनाही होऊ शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शामुळं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीमुळं आज महाराष्ट्र उभा आहे हे जगजाहीर आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. कोणी त्याची तुलना करण्याचा प्रयत्न केला याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण माझं मत आहे आणि शिवसेनेचं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. राज्य मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होतील असे संकेत या ठिकाणी मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील किंवा होणार नाहीत हे फक्त दोघंच सांगू शकतात. त्यांचं पहिलं नाव आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरं नाव आहे एकनाथजी शिंदेसाहेब आणि 2 नाही 3 आणि आता तिसरं नाव आहे सुनेत्रा वहिनी. त्या तिघांना जर विचारलं तर मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहे, कोणाचं प्रमोशन होणार आहे, कोणाचं प्रमोशन होणार नाही आणि तो कधी होणार आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित रेकॉर्डवर कळेल. सर, अजितदादांच्या अपघातानंतर म्हणजे रोहित पवारांनी 2 वेळा साधारणपणे याबाबत शंका उपन जाहीरपणे आणि जय पवारांनी इन्स्टा पोस्ट केली आहे की ब्लॅक बॉक्स जर नष्ट होऊ शकत नाही. सो यावरती तुमचं स्टेटमेंट काय आणि मागच्या काही दिवसांमधल्या सगळे स्टेटमेंट आणि घडामोडी तुम्हाला देखील ठाऊक. सुरुवातीला तर पहिल्याच दिवशी 3-3:30 वाजता माननीय शरद पवार साहेबांनी याबाबतची भूमिका आपल्याच माध्यमातून स्पष्ट केलेली आहे आणि अजितदादांच्या मागं आता ह्या सगळ्या ह्याच्यावर मी बोलणं हे योग्य नाही. जय पवारांनी जे काय स्टेटमेंट केलेली आहे हे त्यांच्या मनात काय नक्की चाललं हे मी सांगू शकत नाही. रोहित पवार दररोज जे प्रेझेंटेशन देत आहेत त्यांच्याकडे काय माहिती आहे ही मला माहिती नाही. आत्ताच्या सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली काम करणारे जे NCPचे पदाधिकारी आहेत किंवा नेते आहेत ते वारंवार पत्रकार परिषद घेऊन ज्या काही गोष्टी सांगतायत त्याच्याबद्दल मी अनभिन्न आहे. त्याच्यामुळे नक्की काय चाललं आहे हे जसं तुम्ही बघताय तसं मी देखील लांबून बघतो. बरं.
सर आता विधानसभाने माफ करा विधान परिषद आणि राज्यसभा ज्या आहे त्याच्या संदर्भात ते जागा वाटप होणार आहे किंवा ज्या काही जागा देतील त्याच्यामध्ये मवियामध्ये चर्चा सुरू असलेलं राऊतांचं म्हणणं आहे म्हणजे संजय राऊतांचं आणि राज्यसभेवर जाण्याचा निर्णय हा संख्याबळावर घेतला जाईल असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे. साधारणपणे ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यसभा आणि विधान परिषदेत अशा जागांमध्ये दावा केलेला आहे. दावा नुसता करून उपयोग काय, निवडून आलं पाहिजे ना. जर विधानसभेतल्या आमदारांची संख्या जर आपण बघितली तर 235 आमदार हे आमचे निवडून आलेले आहेत अलायन्समध्ये आणि उर्वरित जे इतर आहेत त्याच्यातले देखील काही आमदार हे आमच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं आम्हाला विधान परिषद असू दे किंवा राज्यसभा असू दे ही अतिशय निवडणूक सोपी आहे आणि ज्यांना कोणाला स्वतःचं अस्तित्व आजमावायचं असेल ते आजमावतील. पण शिवसेना असं म्हणते की संख्याबळ जास्त आहे त्यामुळे आमच्या दोन्ही गावठी आमचा दावा असू शकतो. शिवसेना UBT ना? UBT, हा. नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारवर पण दावा केला होता, केंद्र सरकारवर पण दावा केला होता, जिल्हा परिषदेवर पण दावा केला होता, नगरपालिकेवर पण दावा केला होता, महानगरपालिकेवर पण दावा केला होता. त्याच्यामुळे ते बरेच वर्ष आता दावा करण्यातच आहेत आणि पुढची वर्ष देखील दावा करण्यातच जाणार आहेत. जिथं संख्याबळ नाही तिथं कॅल्क्युलेशनच होऊ शकत नाही. काँग्रेस म्हणते आमचा उभा करणार, शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणतो आमचा उभा करणार, हे म्हणणार आमचा उभा करणार. आम्ही मात्र सांगणारे असे आहोत की महायुतीचे आमचे उमेदवार उभे राहतील, तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहतील आणि ते विजयी होतील. तर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे आज दोघंही शिवाजी पार्कला होते एकत्र. शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अभिवादन करण्यात आलं. एकत्र पाहणी शिवाजी पार्कची त्यांनी कार्यक्रम केली. हे चांगलं आहे ना. ते दोघं एकत्र आले म्हणून आमचा जळफाट होण्याचं काहीच कारण नाही. जो बाकीच्यांचा होतो, ज्या आपण स्टेटसवरनं बोलतोय, तो काही लोकांचा शिंदेसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे जो जळफाट होतोय त्याच्यावर टाकलेली ती पोस्ट आहे. पण राजसाहेब आणि अन्य कोणी जर एकत्र आले तर शेवटी त्यांच्या लोकशाहीतलं त्यांचा स्वायत्त अधिकार आहे. त्यांनी कोणाबरोबर थांबावं, कोणावर बोलावं, कोणावर नाश्ता करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते दोघं भेटले म्हणून आमच्या पोटात पोटसोळ नाहीच, आम्हाला आनंदच आहे. पण त्यांच्या पोटात शिंदेसाहेब आणि राजसाहेब भेटल्यानंतर जो पोटसोळ उठतो त्याच्यासाठी मी तो समजण्यासाठी काही लोकांना हा स्टेटस ठेवलेला आहे. सर तुम्ही म्हणजे महायुती म्हणून हा एक साधारणपणे प्रश्न आहे की भिवंडीमध्ये काँग्रेसच्या भाजपच्या 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे एका अर्थानं ही खूप मोठी धक्का म्हणू शकतो एका अर्थानं सध्यातल्या राजकीय घडामोडी जर बघितलं तर की भाजपमधले 9 नगरसेवक जे आहेत ते गट वेगळा स्थापन करताना काँग्रेससोबत जातात. म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये देखील आहात आणि महायुतीतले मंत्री आहात. मी मागच्या नगरपालिकेचे उदाहरण या निमित्तानं मी देतो. परळीमध्ये अनावधानानं आमचे 2 जे नगरसेवक निवडून आले होते त्यांचा अनावधानानं MIM बरोबर गट स्थापन झाला. माननीय शिंदेसाहेबांनी दुसऱ्या सेकंदाला त्या गटातनं त्यांना विड्रॉल व्हायला सांगितलं. हीच अपेक्षा आमची भाजपच्या नेत्यांकडनं आहे. जर काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम भाजपच्या काही लोकांनी केलं असेल तर तो पाठिंबा काढून घेतला पाहिजे किंवा त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. सुप्रियाताई सुळे असं म्हणतात की अजित पवारांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं रोहित पवार आपलं मत मांडत आहेत त्यांना अधिकची सुरक्षा शासनाकडून दिली जावी असं मत त्यांनी मांडलेलं. सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय बदल करायचे, सुरक्षा व्यवस्था कोणाला द्यायची याच्यामध्ये शासनाचे मंत्री हे हस्तक्षेप करत नाहीत. तर ती कमिटी आहे आणि अशा पद्धतीचं या कमिटीला जाणवलं तर नक्की रोहितजींची सिक्युरिटी वाढवतील. त्यामुळे कोण विरोधातला आहे कोण आपला आहे हे बघण्यापेक्षा ते जर सुरक्षित नसतील हे जर शासनाला आणि त्या कमिटीला जाणवलं तर त्यांची देखील सुरक्षा ती कमिटी वाढवू शकते. सर एक म्हणजे आता सुरक्षेशी निगडीत प्रश्न आहे. म्हणजे कसं म्हटलं तर की अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये ATCचे छापे टाकले त्याच्यामध्ये असं दिसून आलं की उच्चशिक्षित तरुण जे आहेत ते टेररिस्ट मॉडेलच्या माध्यमातून जे आहेत ते संपर्कात आहेत. म्हणजे फुटबॉल क्लबच्या नावाखाली त्यांचं ब्रेन वॉशिंग देखील केलं जातं आहे. तसं म्हटलं तर राज्यातला हा प्रश्न गंभीर आहे. मंत्री म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून तुम्ही या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय असेल आणि साधारणपणे काय वर्कआउट हा जो विषय आहे हा अहमदनगरपुरता मर्यादित न ठेवता म्हणजे अहिल्यानगरपुरता मर्यादित न ठेवता ह्याची पाळंमुळं कुठपर्यंत गेलेली आहे तिथपर्यंत पोलिसांनी पोचलं पाहिजे, ATSनं पोचलं पाहिजे आणि अशा पद्धतीची प्रवृत्ती या संपूर्ण परिसरापासून महाराष्ट्राच्या कुठं अन्य विभागांमध्ये जात असेल किंवा कानाकोपऱ्यामध्ये जात असेल तर ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. यांच्यावर फार मोठ्या पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीची प्रशिक्षण देणं, अशा पद्धतीनं आपल्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल एक वाईट नरेटिव्ह सेट करणं हा देखील कायदेशीर गुन्हा आहे आणि त्या कायद्याखाली या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.